नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर थेट हल्लाबोल। तिघेच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक। भुजबळांची खंत। आपल्याला मंत्री करण्यासाठी फडणवीस आग्रही होते, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही। भुजबळांचा गौप्यस्फोट। लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचंही केलं स्पष्ट। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात। नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। छगन भुजबळांवर अन्याय झालाय। पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर समर्थकांची प्रतिक्रिया। तर अजित पवारांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन। नागपूरमधल्या विधानभवनात उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट। पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा। तर राहुल नार्वेकरांनाही भेटून केली बातचीत। विधिमंडळात केवळ 10 फूट अंतरावर असतानाही उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची नजरानजर नाही। ठाकरे आणि पटोलेंनी भेटणं टाळलं का, याची चर्चा। फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाची एसआयटीद्वारे चौकशी। शंभूराज देसाईंची माहिती। काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेनं स्वीकारलं। 269 सदस्यांचं विधेयकाच्या बाजूनं मतदान, तर 198 सदस्यांचं विरोधात मतदान। ब्रिस्बेन टेस्टमध्ये फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश। बुमराह आणि आकाशदीपच्या अखेरच्या विकेटसाठी नाबाद 39 धावांच्या भागीदारीनं टळली नामुष्की। दिवसअखेर भारताच्या 9 बाद 252 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।